तिला विवलकराला दिली आहे ती परत एकदा सिडकोने आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती। आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काय ॲक्शन घेतली जात नव्हती। देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवार यांनी पुरावे द्यावेत। 12,500 पानांचे पुरावे त्यांना दिले, त्यानंतर ते एक शब्द सुद्धा काढायला तिथं तयार नाही। त्याच्याच बरोबर मग आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही। आम्ही आंदोलन केलं, सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो, वेगळ्या पद्धतीने भावनाताई हे आता तिथं लोकायुक्तामध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे। वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो। पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हिअरिंग आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की विवलकरांनी चोरी केलेली आहे, आम्हाला फसवलेलं आहे, त्यांच्यावर तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग हे आमचं सत्ता आहे का? नाही, सत्ता कोणाची आहे? त्यांचंच वन विभाग। त्याच वन विभागाने आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की 6 दिवस झाले 7 दिवस झाले तरी FIR का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही CP साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। आता CP साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठंतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं। आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय, पण 2015ला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना, होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा विवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते। आमचं हेच म्हणणं आहे की विवलकरांनी चोरी केली, ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं, त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते, जे चेअरमन झाले होते या सिडकोचे 22 दिवसासाठी, त्या 22 दिवसामध्ये 24 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल मूव्ह होऊन ही 5,000 कोटीची जमीन जी विवलकराला दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की विवलकरांवर तुम्ही कारवाई करा, सिरसाटांचा विषय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू। पण दुर्दैव असं की आम्हाला CP साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल, आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल, आम्हाला विवलकरांशी चर्चा करावी लागेल, आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल। म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुम्ही विवलकर सारखा माणूस असाल, जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने CP साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं जाणवली। आम्ही पोलीस प्रशासन